हॅलो स्टुडंट्स, वेलकम. मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. MHT CETची तयारी सुरू केली का? केलीच असेल. सो ऑब्वियसली प्रत्येक विद्यार्थी MHT CETची तयारी करत असताना यूट्यूबला खूप सारे व्हिडिओज बघतो. मग त्याच्यामध्ये खूप सारे स्ट्रॅटेजीचे व्हिडिओज असतात, काही MCQ सॉल्विंगचे व्हिडिओज असतात, काही लोकांनी प्लॅनिंग दिलेलं असतं, काही लोकांचे कोर्सेस अवेलेबल असतात. सो हे सगळं बघितल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचं कन्फ्युजन हे त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये होतं आणि मग तो त्या ठिकाणी कन्फ्यूज झाल्यानंतर त्याला क्लिअरली कळत नाही की आता आपण एक्झॅक्टली कशा पद्धतीने पुढे जायला पाहिजे. सो तुमचं ते कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी हा व्हिडिओ मी त्या ठिकाणी बनवलेला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेसिक 3च स्टेप्स सांगतोय. तुम्हाला फक्त तेवढ्याच व्यवस्थितपणे फॉलो करायचं आहे. बाकी तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्ट्रॅक्शन किंवा तुम्हाला मिसगाइड करण्यासाठी हा व्हिडिओ नाहीये. तुम्हाला त्या ठिकाणी क्लॅरिटी येण्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि जर तुम्ही ह्या 3 स्टेप्स एकदम व्यवस्थित फॉलो केल्या तर तुम्हाला MHT CET मध्ये चांगला स्कोर तर येणारच आहे, पण त्यासोबत तुमचं टार्गेट जर 100% किंवा 90+ असेल तर ते मिळवायला त्या ठिकाणी डेफिनेटली मदत होणार आहे. ओके, सो थोडा लुक माझा वेगळा दिसतो आहे. व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेल की मी अशा पद्धतीने कॅप का घातलेली आहे. आता आपण व्हिडिओकडे येऊया. हे गाणं तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल आणि तुम्ही या स्टेजमधून सध्या जातायत असं मला कळालंय, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी त्या ठिकाणी बनवलाय. व्हिडिओ एकदम व्यवस्थितपणे बघा. याच्यामध्ये मी अजिबात कुठेही टाइमपास करणार नाहीये. तुम्हाला प्रॉपर गायडन्स करण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये आपण 3 स्टेप्स बघणार आहोत. 3 स्टेप्स फॉर्म्युला आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी फ्री स्टडी मटेरियल आहे जे तुम्हाला अपकमिंग MHT CET साठी फायद्याचं ठरणार आहे. सो स्टेप नंबर 1 तुमच्यासाठी जी असणार आहे ती फार महत्त्वाची आहे. आता प्रत्येक स्टेपला महत्त्व आहे, त्यामध्ये एस्पेशली स्टेप नंबर 3 जी आहे ती प्रचंड महत्त्वाची आहे. त्याच्यासाठी तुम्ही डायरेक्ट स्टेप नंबर 3 वर जायचं असं नाही. जेव्हा तुम्ही 3 स्टेप्स फॉलो करणार तेव्हा तुम्हाला तो रिझल्ट हा एकत्रितपणे बघायला मिळेल, क्युम्युलेटिव्ह इफेक्ट बघायला मिळेल, है ना. सो स्टेप नंबर 1 मध्ये तुम्हाला मी सगळ्यांना रेकमेंड करेल. आता बरेच मुलं मला विचारतात सर आम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करायचे का? तर नॉर्मली मी सगळ्या मुलांना प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स करायलाच लावतो. ओके, कारण की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पैकी बऱ्यापैकी क्वेश्चन्स हे त्या ठिकाणी रिपीट होतात, थोडंसं त्या ठिकाणी मॉडिफाय करून रिपीट होत असतात. पण त्याच्यामध्ये पण मी जे विद्यार्थी MHT CET 2025 मध्ये आता CET देणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी इथे आवर्जून सांगतो, तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी बाकीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स केले किंवा नाही केले त्याच्याशी एवढा फरक पडणार नाही. पण मी तुम्हाला आवर्जून MHT CET 2023 मध्ये जी परीक्षा झाली होती तर या परीक्षेमध्ये तुम्हाला माहिती असेल की पेपर जे आहे ते 12 शिफ्ट मध्ये झाले होते. ओके, सो तुम्ही त्या ठिकाणी MHT CET 2023च्या 12 शिफ्ट आणि MHT CET 2024 मध्ये जवळपास काहीतरी 14 शिफ्ट होत्या. ओके, सो 14 शिफ्ट मध्ये पेपर झाले होते. म्हणजे तसं जर बघायला गेलं तर तुमच्याकडे बायोलॉजी, समजा तुम्ही बायोचं प्रिपरेशन करत असाल, फिजिक्सचं करत असाल, केमिस्ट्रीचं करत असाल तर तुमच्याकडे MHT CET 2023च्या फिजिक्सच्या 12 क्वेश्चन पेपर्स आहेत. ओके, केमिस्ट्रीच्या 12 क्वेश्चन पेपर्स आहेत, बायोच्या 12 क्वेश्चन पेपर्स आहेत. सो आपण जर व्यवस्थितपणे विचार केला तर एकट्या फिजिक्सचे 12 क्वेश्चन पेपर आणि प्रत्येक पेपरमध्ये 50 क्वेश्चन जर कॅल्क्युलेट केले आपण तर कन्सिडर केले तर 600 प्रश्न होतात एकट्या फिजिक्सचे. तसंच इथे 14 शिफ्ट मध्ये पेपर झालाय. फिजिक्सचे कॅल्क्युलेट करायला गेलं, कन्सिडर करायला गेलं तर 14 गुणिले 5 म्हणजे साधारण 700 प्रश्न होतात. ओके, बायोचं जर बघितलं तर बायोचे 100 प्रश्न असतात एका पेपरमध्ये. तर 12 शिफ्ट मध्ये म्हणजे 1200 क्वेश्चन झाले. इथे 1400 क्वेश्चन झाले म्हणजे जवळपास 2600च्या आसपास क्वेश्चन्स आहेत. ओके, सो तुम्ही सगळ्यांनी आवर्जून या 12 शिफ्ट आणि या 14 शिफ्टचे क्वेश्चन्स करायचे. तुम्ही म्हणाल सर 2600 क्वेश्चन्स करायचे, जीवावर नाही येणार बाळांनो. तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतील आणि हेच 2 मी का सांगितले. याच्यात जर तुम्ही 2022, 2021, 2020 जर ऍड केलं तर क्वेश्चन्स किती होतील ते बघा जरा एकदा. तेवढं सांगितलंच नाही मी तुम्हाला. 2023 आणि 24च का सांगितलं, कारण की या दोघंही परीक्षेमध्ये प्रश्न ज्या पद्धतीने विचारले गेलेले आहेत, त्यांची जी स्टाईल आहे क्वेश्चन्स विचारण्याची, जो युनिकनेस आहे तो अफलातून आहे. म्हणजे क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला रिअलाइज होतं की आपल्याला आपली तयारी थोडीशी वाढवावी लागणार आहे. ओके, सो 2023 आणि 2024चे क्वेश्चन्स अफलातून आहे. अप्रतिम पद्धतीने CET सेलने डिझाईन केलेले आहेत आणि त्यामध्ये नाविन्यपूर्ण असे क्वेश्चन्स तुम्हाला भरपूर बघायला मिळतील. म्हणजे नवीन क्वेश्चन्स बघायला मिळतील आणि तुमची लेवल काय ते तुम्हाला लगेच 2 मिनिटात कळून जाईल की यार आपल्याला आपली लेवल वाढवावी लागणार आहे.
ओके, सो युनिक क्वेश्चन्स आहेत 2023 आणि 2024चे, हे आवर्जून तुम्ही करा. परत सर आता हे क्वेश्चन्स आम्हाला कुठे भेटतील, हे आम्ही कसे रेफर करू शकतो, व्हिडिओच्या पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे, ते स्किप करणार नाही आहे मी. ही होती स्टेप नंबर 1, ही तुम्हाला आवर्जून करायची आहे. जे विद्यार्थी हे करतील त्यांचं मी तुम्हाला सांगतो जवळपास 70 ते 80% काम इथंच झालेलं आहे. ओके, आता फक्त जे 20 ते 30% काम उरलेलं आहे ज्याच्यावर सुद्धा आपला स्कोर त्या ठिकाणी अवलंबून आहे, ते तुम्हाला सांगतोय स्टेप नंबर 2 मध्ये. स्टेप नंबर 2 जी असणार आहे बाळांनो, ती स्टेप नंबर 2 अशी असणार आहे की तुम्हाला MHT CET परीक्षेला जर चांगला स्कोर आणायचा असेल तर तुमचे जे टेक्स्ट बुक आहेत क्लास 11चं आणि क्लास 12चं जे टेक्स्ट बुक आहे ते टेक्स्ट बुक प्रॉपरली रीड करावं लागणार आहे MHT CETच्या अँगलने. आणि यामध्ये अजून एक महत्त्वाचा पॉईंट, तुमच्याकडे जे टेक्स्ट बुक आहे क्लास 11चं आणि क्लास 12चं ते टेक्स्ट बुक नवीन असायला पाहिजे. नवीन म्हणजे कोरकरकरीत नाही म्हणते मी तुम्हाला, त्याची जी रिप्रिंट आहे ती 2024ची पाहिजे. जर टेक्स्ट बुकचे जे फर्स्ट पेज असतं ना ते टर्न करून बघा, तिथे इयर हे 2024 असं असायला पाहिजे किंवा 2023 तरी असायला पाहिजे. हेच बुक्स शक्यतो रेफर करा. 2022 किंवा त्याच्या अगोदरचे जे बुक्स तुमच्याकडे जर असतील तर ते प्लीज रेफर करू नका, कारण की त्याच्यामध्ये खूप सारे कन्सेप्ट जे आहेत हे नवीन टेक्स्ट बुकमध्ये एडिट करण्यात आलेले आहेत. ओके, सो तुम्हाला रेफर करताना न्यू टेक्स्ट बुक रेफर करायची आहेत आणि टेक्स्ट बुकच्या बाहेरचं काहीही येत नाही. मुलं बऱ्याच वेळेस मला विचारतात की सर आम्ही NCERT रेफर करू का, किंवा बाकी काही इतर आमच्या इकडच्या नोट्स आहेत तिकडच्या नोट्स आहेत ते रेफर करू का. अजिबात नाही बाळांनो, तुम्हाला क्लास 11चं आणि क्लास 12चंच टेक्स्ट बुक व्यवस्थितपणे रेफर करायचं आहे. त्याची पूर्ण थिअरी तुम्हाला माहिती पाहिजे, ज्यामध्ये प्रामुख्याने मी तुम्हाला सांगतो कलरफुल बॉक्सेस जे असतात ते तुम्हाला आले पाहिजे, व्हॅल्यूज दिलेले असतात, नंबर्स ते तुम्हाला आले पाहिजे, सायंटिस्टची नावं त्यांचे इन्व्हेन्शन्स वगैरे तुम्हाला आले पाहिजे, फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये जनरली न्यूमरिकल्स वगैरे असतात ते तुम्हाला आले पाहिजे. आत्ता बायोलॉजीमध्ये सुद्धा न्यूमरिकल्स विचारायला लागलेले आहेत, ऑलरेडी येत आहेत, तुम्हाला ते आले पाहिजे. असर्शन आणि रिझन टाईप ऑफ क्वेश्चन जे अगोदर फक्त नीट परीक्षेमध्ये यायचे ते प्रश्न सुद्धा आता आपल्या CET मध्ये येत आहेत. ट्रू फॉल्स वाले क्वेश्चन्स, मॅच द पेअर वाले, डायग्राम बेस्ड वाले क्वेश्चन्स, हे जनरली तुम्ही आता फोकस्ड त्या ठिकाणी तुम्ही तुमचा जो आहे तो ह्या क्वेश्चन्सकडे वळवायला पाहिजे. क्वेश्चन्स कसे येतात, आपण कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे, म्हणून स्टेप नंबर 1 मध्ये मी तुम्हाला सगळ्यात पहिले क्वेश्चन सांगितले होते की ते पहिले रेफर करा, आणि स्टेप नंबर 2 मध्ये मी तुम्हाला थिअरी सांगतोय. पण याच्यामध्ये छोटासा ट्विस्ट आहे, थेरी आपली व्यवस्थित असल्याशिवाय आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे नाहीयेत. ओके, त्याच्यामुळे फक्त पहिले क्वेश्चन्स बघून घ्या की कसे कसे विचारले जातात, आणि ते बघितल्यानंतर सॉल्व्ह करू नका, फक्त बघून घ्या, ओव्हरव्ह्यू करा, ओव्हरव्ह्यू. ओके, आणि मग सगळ्यात पहिली स्टेप ही काय असली पाहिजे, तुमची MHT CETची थेरी व्यवस्थित असली पाहिजे, आणि मग क्वेश्चन सॉल्व्ह करायला घ्या. लक्षात आलंय तुम्हाला? सो 2 स्टेप्स मी तुम्हाला इथे सांगितले. आता लास्ट बट नॉट लिस्ट जी थिअरी आहे ती स्टेप आहे, दॅट इज स्टेप नंबर 3, आणि ती असणार आहे बाळांनो तुमच्या समोर मॉक टेस्ट लाईक MHT CET. आता हा काय प्रकार आहे? हा प्रकार असा आहे बाळांनो की नॉर्मली तुम्ही जेव्हा तयारी करत असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही थिअरी वाचली, तुम्ही मी सांगितलं त्याप्रमाणे 2023 आणि 2024चे MCQ पण सॉल्व्ह केले, पण आपली खरी परीक्षा कधी होते माहिती का, जेव्हा आपल्या समोर स्पीड आणि ॲक्युरेसीचं गणित हे आपल्या समोर असतं. आता हे स्पीड आणि ॲक्युरेसी काय प्रकार आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की MHT CET परीक्षेमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे जे क्वेश्चन्स असतात 100 क्वेश्चन्स असतात दोघांचे मिळून, ते सोडवायला तुम्हाला 90 मिनिट्स आहेत, आणि जर बायोलॉजी असेल तर 100 क्वेश्चन सोडवायला 90 मिनिट्स आहेत. सो 90 मिनिट्समध्ये 100 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे, म्हणजे तुमच्याकडे स्पीड असायला पाहिजे, बरोबर आहे. कारण की बायोमध्ये एक क्वेश्चन सॉल्व्ह करायला 54 सेकंड्स मिळतात, 54 सेकंद मिळतात, 1 मिनिट पण मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट, ते सॉल्व्ह करत असताना एवढ्या स्पीडमध्ये तुमची ॲक्युरेसी पण पाहिजे, क्वेश्चन्स पण बरोबर आले पाहिजे. सो हे कळणार कसं, याची प्रॅक्टिस करणार कशी तुम्ही, तर ही प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला मॉक टेस्ट सॉल्व्ह करायचे आहेत. त्या पण ऑनलाईन सॉल्व्ह करायचे, ऑफलाईन सॉल्व्ह करून उपयोगच नाहीये, ऑनलाईन सॉल्व्ह करायचे आहेत, की जिथे तुमची MHT CET मध्ये जसा पेपर होतो, जसं की MHT CET मध्ये काय असतं की कम्प्युटर स्क्रीन असते, वरती टायमिंग चालू होतो 90 मिनिट्स आहे ना, फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर होऊन केला का, इकडे क्वेश्चन्स असतात, मग तुम्ही एक क्वेश्चन सॉल्व्ह करता, मग पुढचा एक क्वेश्चन सॉल्व्ह करता, पुढचा. ती जी प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस तुमची झाली पाहिजे त्या पद्धतीने. सो तशा मॉक टेस्ट देणं तुम्ही गरजेचं आहे. ओके, सो या 3 स्टेप्स तुम्ही जर व्यवस्थित करत असाल तर तुमचा स्कोर हा त्या ठिकाणी परफेक्ट येतो. आता खऱ्या अर्थाने सर आम्हाला गाईड करा की आम्ही ह्या स्टेप्स कशा करू शकतो. सो इथे मी तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्यांना
जर तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, PCB ग्रुपची तयारी करत असाल तर एस्पेशली त्याच्यामध्ये जो बायोलॉजी हा सब्जेक्ट आहे हा मोठा भाऊ आहे, ज्याच्याकडे 100 मार्क्स आहेत, म्हणजे 50% वेटेज आहे. तर तुमच्यासाठी एक स्पेसिफिक कोर्स डिझाईन केलेला आहे बायोलॉजीचा, MHT CETचा लाईव्ह कोर्स आहे, तो ऑलरेडी आता चालू आहे. त्या कोर्सचे हे सगळे फीचर्स आहेत. या कोर्समध्ये तुम्हाला या तिघही स्टेप्स कंप्लीट करून मिळतील, ज्यामध्ये पहिली स्टेप मी बोललो होतो 2023चे आणि 2024चे क्वेश्चन्स मी ऑलरेडी सॉल्व्ह करून देतो आहे, लाईव्ह पद्धतीने देतो आहे. ठीक आहे. दुसरी स्टेप मी बोललो होतो की MHT CETची थिअरी जी तुम्ही लेटेस्ट टेक्स्टबुकमधून करायची ती ऑलरेडी या कोर्समध्ये आपण कव्हर करतो आहे. आणि स्टेप नंबर 3 मॉक टेस्ट, जशी MHT CET मध्ये परीक्षा होती तशाच पद्धतीने मॉक टेस्ट या ठिकाणी आपण या कोर्समध्ये घेतो आहोत. सो याच्यासाठी तुम्हाला खूप काही पैसे मोजायचे नाही आहेत, हे तुम्हाला सगळं काही अवेलेबल आहे जस्ट 499 मध्ये, फक्त 499 रुपयामध्ये हा कोर्स अवेलेबल आहे, ज्यामध्ये सगळे पॉईंट्स मी इथे ऑलरेडी लिहिलेले आहेत. तुम्ही कोर्स जर जॉईन केला नसेल तर जॉईन करा. यूट्यूबच्या फक्त भरोशावर राहू नका, कारण यूट्यूबला बऱ्याच वेळेस आपण डिस्ट्रॅक्ट होतो, प्रॉपर कंटेंट आपल्याला भेटत नाही, क्वालिटी त्या ठिकाणी मार खाते. त्याच्यामुळे माझं रेकमेंडेशन असेल की 500 रुपये काही जास्त फीज नाही आहे. इथं शहरामध्ये ऑफलाईन क्लासेसमध्ये मुलं 15-20 हजार रुपये त्या ठिकाणी पे करतात एका सब्जेक्टसाठी. तुम्हाला तसं काही करायची गरज नाही आहे. फक्त 499 मध्ये हा कोर्स तुम्हाला अवेलेबल आहे. क्वालिटी कोर्स आहे. हे माझं जवळपास त्या ठिकाणी 3रं वर्ष आहे मी ऑनलाईन पद्धतीने कोर्स घ्यायचं. हजार विद्यार्थी कोविडच्या वेळेस असायचे. नंतर त्या ठिकाणी तुम्ही जर टॉपर्स जे सांगायचे असतील तर टॉपर्स सुद्धा माझे भरपूर चांगले टॉपर्स आहेत. 99.99 पर्यंतचा पर्सेंटाइल स्कोर आलेले टॉपर्स सुद्धा विद्यार्थी आहेत. माझ्या ॲपला जर तुम्ही गेले, ॲप्लिकेशनला जर एकदा गेले तुम्हाला ते भेटून जाईल. सो तुम्ही जर या कोर्ससाठी इंटरेस्टेड असाल तर मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी माझा जो व्हॉट्सअप नंबर हा शेअर करतो, याच्यावर जस्ट मला फक्त हाय टाका, तुम्हाला एक मेसेज येऊन जाईल. त्याच्यामध्ये माझ्या ॲप्लिकेशनची लिंक आहे जिथे हा कोर्स मी सध्या घेतो आहे. ॲप्लिकेशनचं नाव दिगंबर माळी आहे. प्ले स्टोरला जाऊन तुम्ही ते इन्स्टॉल करू शकता, किंवा तुम्हाला जो मेसेज येणार त्याच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून कोर्स कसा परचेस करायचा हे सुद्धा तिथे एक छोटासा व्हिडिओ दिलेला आहे, तो मी प्रोव्हाइड करून देईल. तो बघा आणि कोर्स परचेस करून तुमचं प्रिपरेशन लगेच स्टार्ट करा, कोणासाठी थांबू नका. हे मी पुन्हा तुम्हाला सांगेल. ज्या विद्यार्थ्यांना फ्री स्टडी मटेरियल हवं आहे त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा माझं ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर जेव्हा तुम्ही स्टुडंट म्हणून लॉग इन करता, ओके, तुम्हाला मोबाईल नंबर येतो, OTP टाकायला लागतो. पॅरेंट म्हणून करू नका, स्टुडंट म्हणून करा. ठीक आहे. आणि पॅरेंट म्हणून जर चुकून झालं असेल तर ते अनइन्स्टॉल करा. मी तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा स्टुडंट म्हणून तुम्ही लॉग इन करू शकता. ओके. सो तुम्हाला त्या ठिकाणी अशा पद्धतीने 3 लाईन्स मिळतील. तिथे तुम्हाला फ्री स्टडी मटेरियल नावाचा एक छोटासा ऑप्शन मिळतो, ज्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने फोल्डर्स बघायला मिळतील. तर या फोल्डरमध्ये तुम्ही जर बघितलं तर हा जो ऑप्शन आहे, ओके, याच्यात तुम्ही बघा MHT CETचे MCQs अवेलेबल आहेत. मी जे काही यूट्यूबला लेक्चर त्याचे PDFs अवेलेबल आहेत. फ्री स्टडी मटेरियल आहे. सो इथे तुम्ही या 3 फोल्डरचा फायदा स्वतःसाठी करू शकता, स्पेशली या फोल्डरचा. ओके, या फोल्डरचा. ओके. सो इथे तुम्हाला फ्रीमध्ये MHT CETचं बऱ्यापैकी कंटेंट अवेलेबल आहे. ओके. पण तेवढं पुरेसं नाही आहे, मी परत एकदा क्लिअर करतो, तेवढं पुरेसं नाही आहे MHT CETच्या तयारीसाठी. सो काय लागतं, बेसिक 3 स्टेप्स सांगितलेल्या आहेत. त्या 3 स्टेप्समध्ये तुम्हाला त्या ठिकाणी MHT CETचं कंटेंट लागणार आहे. हा नंबर प्लीज नोट करून घ्या, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे, कोर्स कसा परचेस करायचा त्याची लिंक दिलेली आहे, तिथून सुद्धा तुम्ही कोर्स त्या ठिकाणी जॉईन करू शकता. बाकी ॲप्लिकेशन अशा पद्धतीने दिसतं, प्ले स्टोअरला ते अवेलेबल आहे. कोर्स तुम्ही मोबाईलवर आणि लॅपटॉपवर, कम्प्युटरवर बघू शकता. त्याच्या स्टेप्स मी त्या ठिकाणी सांगतो. हे माझे काही इतर यूट्यूब चॅनल्स आहेत, व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, व्हॉट्सअपचं चॅनल आहे, टेलिग्रामचा ग्रुप आहे, जिथे जाऊन तुम्हाला मी रेग्युलर लेक्चरच्या माझ्या लिंक्स टाकत असतो. कॅप का घातली त्याचं रिझन असं आहे की मागच्या महिन्यामध्ये 28 जानेवारीला माझ्या आईचं देहांत झालं. ओके, माझी आई मला सोडून गेली. त्यामुळे मध्यंतरी मी बोर्ड परीक्षेसाठी मुलांना गाईड नाही करू शकलो. माझे मध्यंतरी यूट्यूबला सेशन्स पण अवेलेबल नव्हते, मुलांच्या कनेक्शनमध्ये मी नव्हतो. सो सॉरी फॉर दॅट. मी तुमच्यासोबत नाही राहू शकलो बोर्ड परीक्षेला. पण माझे व्हिडिओज होते, त्या व्हिडिओच्या लिंक्स मी मुलांना शेअर केलेल्या होत्या, त्याचा प्रचंड फायदा मुलांना झाला. तसंच माझे काही कोर्सेस होते जे ॲप्लिकेशनवर अवेलेबल होते. भरपूर मुलांनी शेवटी का होईना ते परचेस करून ते बघितले. ओके. सो मी सर्व मुलांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो
की त्यामुळेच मी त्या ठिकाणी अवेलेबल नव्हतो. सो सॉरी फॉर दॅट. पण आता इथून पुढे मात्र मी आता थोडं ट्रॅकवर आलेलो आहे. MHT CETची तयारी आपण चॅनलच्या माध्यमातून आणि ॲप्लिकेशनच्या माध्यमातून करणार आहोत. ओके राईट. सो पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना माझ्या बेस्ट विशेस. तुम्ही नक्कीच अपकमिंग MHT CETमध्ये चांगला स्कोर आणणार आहात आणि त्यासाठीची चांगली तयारी करणार आहात. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंटमध्ये तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्ही मेन्शन करू शकता. ओके, थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय. जय हिंद. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.